मंडळी, आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. पण ही दर महिन्याला येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी याची कथा तुम्हाला माहिती आहे का? ती आपल्या पुराणांमध्ये सापडते. तर खूप वर्षापूर्वी अवंती नगरीत भरद्वाज नावाचे ऋषी राहायचे. ते खूप ज्ञानी आणि गणेश भक्त होते. एकदा काय झालं, ते क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेले. तिथे त्यांनी एक अप्सरा पाहिली आणि त्या क्षणी त्यांच्या तेजाचा एक अंश पृथ्वीने धारण केला. काळ गेला आणि पृथ्वी मातेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. तो मुलगा जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता, खूप तेजस्वी. तो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वी मातेने त्याला भरद्वाज ऋषींकडे सोपवलं. ऋषींनी त्याचं शिक्षण केलं, वेद शिकवले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला गणपतीची उपासना करायला सांगितलं. आता खरी कथा इथून सुरू होते. तो लहान मुलगा जंगलात गेला आणि तिथे त्याने हजारो वर्ष कठोर तप केलं. हजारो वर्ष इतकी प्रचंड भक्ती की त्याच्या या तपश्चर्येने प्रसन्न होऊन स्वतः गणपती बाप्पा त्याच्या समोर प्रकट झाले. गणपती बाप्पांनी त्याला विचारलं, बाळा, काय हवंय तुला? तेव्हा तो मुलगा म्हणाला, मला स्वर्गात स्थान, अमृत पिण्याची संधी मिळावी आणि माझं नाव 3ही लोकात प्रसिद्ध व्हावं आणि आजची हीच चतुर्थी सर्वांसाठी कल्याणकारी ठरावी. बाप्पा हसले आणि त्यांनी सुंदर वरदान दिलं. तू भौम, अंगारक आणि मंगल या नावांनी ओळखला जाशील. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल. आजची ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध होईल आणि विशेष म्हणजे तो दिवस होता मंगळवार. म्हणूनच मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आता थोडंसं व्रताबद्दल. या दिवशी सकाळपासून उपवास करतात. संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करतात. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात आणि चंद्रदर्शन करून उपवास सोडतात. शेवटी मंत्रही म्हणतात, गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवम गृहानार्घ्य नमोस्तुते. ही होती अंगारकी संकष्टी चतुर्थीची कथा. तुम्हाला आवडली का? नक्की सांगा कमेंट.